काय दर्शन असा दिसतील तू हे कडक दिसते ना तर मित्रांनो आलेले आता आम्ही लग्नाचे कपडे घ्यायला लग्नाचे कपडे शिवण्यासाठी आमची डायट मास्टर पण आलेले आहेत. तर इथं बघू शकता दर्शन पैसे का असते तू तर असा आमचा जोधपुरी पॅटर्न येणार आहे बघू शकता मित्रांनो. एक नंबर येतोय पण दुसरा शर्ट आम्ही काढूया आता ये वाला इधर एक भाई भी है भाई भी हाँ नहीं ऐसा इसको देख ले ऐसा लगेगा हा मस्त वाटत कोणता मस्त वाटेल दादू हा तू म्हणशील राहू घेसो आम्ही तू सांग कोणता घ्यावा ना का रे पैसे तू देणार ना पैसे तुम्हीच देणार आहे नको त्याला काय आम्हाला कपडे घेऊन तुझ्या लग्नामध्ये कोण तुझ्या लग्नात चड्डी घेऊन किती मस्त दिसते काय मित्रांनो आपण मस्त दिसते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्हाला कोणता हा वाला भारी का त्याच्या पहिले वाला भारी होता हे मस्त लग रहा हाऊ सकाळ पुढे जाईणार मला हे सांगते ना काय मी हाऊ बी घेत असू दर्शन भाऊ पैसा देत. तर मित्रांनो आलेलं आहे इथं आम्ही पोशाखच्या बाजूला स्क्वेअर म्हणून दुकान आहे ना स्क्वेअर या शॉपमध्ये 1000 खोलीत. तर इथं आम्ही कपडे बघण्यासाठी आलेले आहे दर्शन भाऊचे लग्नाचे आणि केस तर खूप खराब झाले कारण की जॉबवरून परस्पर आलेलो होतो आम्ही. तर केसांना हाय करा तुम्ही आता घरी गेल्यावर मी मग चांगले केस कसे आणि तो आता धुऊ आपण. तर असा विषय आहे. तर आता आम्ही कपडे घेतो कपडे चॉईस करू आला दर्शन भाऊ जॅक भाई आलेले आहेत आमचे. तर बघूयात बघू शकता इकडं सुमित नाना पण आलेले आहेत आज आमच्यासोबत. हॅलो एव्हरीवन दिसत आहे नेक्स्ट डे. तर मित्रांनो काल रात्री येऊन लागलो होतो आपण आणि काल रात्री आल्यानंतर आपल्याला शूट करायची आपल्याला ताकद नव्हती राहील कारण की खूप असा हेक्टिक डे झालेला होता आपला कालचा. आणि दर्शन भाऊचे लग्नाचे कपडे पण चॉईस केले गेलेले खरेदी पण टोटल झालेली आता पुढच्या महिन्यात त्या भाऊचे लग्नाचे. तर त्याच्यामुळे सर्वच्या सर्व खरेदी करायची होती आणि त्याची पण पहिले पण खरेदी गेलेली होती पण काही लग्नाचे ड्रेस वगैरे बाकी होता ते गावातच आम्ही 1000 खोलीमध्ये दरवेळेस करतो. जसं दीदीच्या लग्नात तुम्ही बघितलं असेल आपण तिथूनच खरेदी केलेली होती गावातूनच 1000 खोलीमधून. आणि तिकडं रिजनेबल पण राहतात आणि कारण की मालेगाव हे टेक्स्टाईल हब आहे त्याच्यामुळे मालेगावमध्ये स्वस्त भेटूनच जातात कपडे. तर असो मित्रांनो तर केले गेलेले दर्शनच्या लग्नाचे कपडे चॉईस आणि एकदम मस्त असा ड्रेस शिवायला टाकलेला आहे. तर बघूयात तो कधीपर्यंत येतो कधी नाही. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे मित्रांनो काल रात्री आपला म्हणजे कालच आपला नाशिकचा भाऊ आलेला होता म्हणजे तो सौदीमधून आलेला होता वैभव नाना. तर त्यांनी आपल्याला एक गिफ्ट घेऊन आलेलं आहे ते म्हणजे एक सौदीतून एक परफ्यूम आणलेला आहे आणि एक म्हणजे अमेरिकाचे डॉलर्स आणलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याची अनबॉक्सिंग आपण करूनच ठेवलेली होती. प्रीमियम सेंट आहे आपल्याकडे एकदम आणि तुम्हाला आपला इंडियन म्हणजे आपल्या इंडियाचं पण सेंट दाखवतो. तर 2-3 प्रकारचे सेंट आहे आपल्याकडे ते पण दाखवतो आणि याची क्वालिटी कशी आहे त्याची क्वालिटी कशी ते पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी. तर व्हिडिओ शॉप पण बघत राहा. तर मित्रांनो असं काहीचं सेंट आहे म्हणजे परफ्यूम आहे आणि हा आपण अनबॉक्सिंग करून घेतलेला होता काल आल्या. तर याच्यावरची पॅकेजिंग वगैरे सर्व काढण्यात आलेली आणि एकदम प्रीमियम असा परफ्यूम आहे. तर याची किंमत आपण म्हणजे स्क्रीनशॉट काढून बघू शकता अमेझॉनवर स्क्रीनशॉट टाकल्यावर किती याची किंमत येऊन लागणार आहे. तसे मी तर बघितले नाही मी पण बघतो आता तुमच्यासोबतच किती याची किंमत ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि हुबर्ट फेडरेशन नावाचा परफ्यूम आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता अनबॉक्स करतो. तर मित्रांनो असा याचा परफ्यूम आहे त्याच्या बाजूला आपला इंडियन परफ्यूम. तर इंडियन परफ्यूमची पॅकेजिंग बघू शकता आणि हा पण आपला इंडियन आहे द मॅन कंपनीचा. ते दोघे साईडला ठेवतो मी. तर हा एक अनबॉक्स करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी. म्हणजे असा काहीसा बॉक्स आहे एकदम प्रीमियम असा बॉक्स आहे बघू शकता. सर्व उर्दू भाषेमध्ये लिहिलेले अरबी भाषेमध्ये लिहिलेले आहे तुम्ही वाचू शकता पॉज करून सण. तर आता काढतो मी याला बाहेर. तसा अनबॉक्स करूनच ठेवलेला होता आपण बट आज तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा काढलेला आहे बाहेर. तर बघू शकता मित्रांनो कसा परफ्यूम आहे आणि पूर्णच्या पूर्ण भरलेला आहे. काही ठिकाणी पूर्ण गॅस राहतो तर हा पूर्ण लिक्विड आहे पूर्णच्या पूर्ण भरलेला आहे परफ्यूम आणि सौदीतून आलेला आहे त्याच्यामुळे विषयच नाही आहे याचावाला.
तर असा कायचा परफ्यूम आहे मित्रांनो. आणि मित्रांनो दुसरी एक वस्तू म्हणजे अमेरिकन डॉलर्स. तर आपल्याकडं सौदीची पण नोट आहे, पण ती आता इथं नाही, हिम्मतनगरला आहे ती मामांच्या इथं. ती पण तुम्हाला दाखवली असते, सौदीची रियाल म्हणून नोट आहे ती पण दाखवली असते. पण आता आपल्याकडे डॉलर्स आहेत अमेरिकाचे. तर बघू शकता मित्रांनो असा $1 राहतो. तर हे काय मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला तर माहिती असेल काही म्हणजे तुमच्यापैकी काही जणांनी बघितले पण असतील, त्यांच्याकडे असतील पण डॉलर्स. तर आपण आपल्या कलेक्शनमध्ये ठेवणार मित्रांनो. आणि आपण ट्राय करणार आहे $1चे $100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त डॉलर्स आपण यूट्यूबकडनं कसे कमवू शकतो. कारण की यूट्यूबचं आपलं पहिलं पेमेंट हे $100 आहे, तर म्हणजे $100 आहे. तर आता आपल्याकडे $1 आहे. तर बघूयात अजून किती दिवसानंतर आपल्याला येतं. आज तसं तर चॅनल मॉनिटाईज व्हायला भरपूर टाईम लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुमचीच मेहनत, तुमचीच एक हेल्प लागणार आहे आपल्याला, ती म्हणजे आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो. तर असं मित्रांनो, तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटत अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.